चर्चेत आहोत त्यानिमित्तानं हा मुद्दा निश्चित पुढे नेऊयात आणि मला आंबेडकरांचा वंशज या नात्यानं तुम्हाला काही आरक्षणाच्या संदर्भातले प्रश्न विचारायचे आहेत आणि तो माझा त्यात आता तुम्ही मुसलमानांची चर्चा करताय म्हणून माझा पहिला प्रश्न थेट हाच असेल. सध्या देशातली सगळ्यात एक चर्चेतली राजकारणातली बाब अशी आहे की धर्माच्या आधारित आरक्षण असलं पाहिजे का नसलं पाहिजे, मुसलमानांना ते देता येतं का नाही. एक लक्षात घ्या की एक बेसिकली असं आहे की ओबीसीचं जे आरक्षण आहे त्या ओबीसीच्या आरक्षणामध्ये मुस्लिम येतो का? जी ते येतो. हो. आता जे काही आरक्षण दिल्या जाते मुस्लिम समाजात ॲज अ मुस्लिम म्हणून कशात दिल्या जाते? त्याला एज्युकेशनमध्ये दिल्या जाते. बरं. त्याला सर्व्हिसमध्ये दिल्या जात नाही. एज्युकेशनमध्ये, कारण की एज्युकेशनमध्ये ही इज लॅक बिहाइंड त्या सगळ्या ह्याच्यामध्ये. आणि म्हणून हायकोर्ट असं म्हणतं की शिक्षणामध्ये हा जर पुढे येणार असेल आणि जनरल ह्याच्यामध्ये तो कॉम्पीट करू शकत नसेल, तो डिसएडव्हान्टेज झाला असेल, तर गव्हर्नमेंट शुड कन्सिडर हिम गिविंग हिम रिझर्वेशन अँड वी स्टँड बाय दॅट गव्हर्नमेंट स्टँड. बरं. त्यांनी सर्व्हिसमध्ये तर नाही म्हटलेलं आहे, त्यांनी शिक्षणामध्ये म्हटलेलं आहे. शिक्षण एकदा झालं की माणसं क्लॅरिटीने बघायला सुरुवात करतात. आज एका बाजूला आपण असं म्हणतोय की मुसलमानांमध्ये शिक्षण नाही आणि तो मदरशामध्ये चाललाय, आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही असं त्याच्या संस्थाच उभ्या राहू देत नाही आहात. एकच फक्त मला माहिती आहे की 65-66 साली म्हणजे अंजुमन जुनी अंजुमन जे होतं 65-66 साली असणारं अंजुमन इस्लाम म्हणून एक मुवमेंट सुरुवात झाल्या आणि त्याच्यामधल्या असणाऱ्या एक 10-12 इन्स्टिट्यूशन उभ्या राहिल्या, साबू सिद्दीकी आणि या सगळ्या ह्याच्यामध्ये. त्याच्यानंतर काही आहे? त्याच्यानंतर नाहीच आहे. आपण त्यांच्या इन्स्टिट्यूशनच उभ्या केलेल्या नाही आहेत. आणि लॅकिंग इन एज्युकेशन हा जो भाग आहे तो त्याच्यातला मोठा आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय. आता तुम्ही मुस्लिम ओबीसी हा एक उल्लेख केलात. आपल्या ओबीसीच्या रचनेमध्ये मुसलमान ओबीसी म्हणून येतात का ओबीसी म्हणून येतात? नाही, माझं म्हणणं असं आहे की पहिल्यांदा आपण एक लक्षात घ्या की नेहरूने जे असणारे 1956 साली जी कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट केली रिझर्वेशनच्या संदर्भातलं, जी तिला असणारा रिलिजियस बेस आणणं हा पहिल्यांदा चुकीचा होता. बरोबर. ॲब्सोल्युटली रॉंग आहे ते. ब्रिटिशांच्या काळात सुद्धा जे रिझर्वेशन 1935 साली आलं ते सुद्धा तुम्हाला सर्टन डिसेबिलिटीज होत्या, तुम्हाला धर्माने आधार नव्हता. बिलकुल. तर तुम्हाला सर्टन डिसेबिलिटीज होत्या आणि त्या सर्टन डिसेबिलिटीज तुम्हाला ओव्हरकम करायच्या असतील तर रिझर्वेशन त्या काळचं वॉज दी ओनली वे की जे शाहू महाराजांनी डेमॉन्स्ट्रेट करून त्याच्या अगोदर दाखवलं होतं आणि म्हणून तो असताना स्वीकारण्यात आला आणि तो नंतर असताना संविधानात स्वीकारण्यात आला.